नमस्कार मंडळी, नुकतंच संघ राज्य शासनाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024मध्ये 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी सर्वायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे त्या संदर्भातील लसीकरणाची घोषणा केलेली आहे। तर हा कॅन्सर काय आहे लक्षात घ्या। सर्वायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, ज्यामध्ये गर्भाशय आणि योनिमार्ग यांना जोडणारा जो भाग असतो त्या ठिकाणी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे संसर्ग होतो। अर्थात हा विषाणू आहे तो निघून जात असतो, पण काही जणांमध्ये हा व्हायरस जर तसाच राहिला तर त्या ठिकाणी कर्करोगाच्या पेशी अर्थात कर्करोगाच्या सेल्स तयार होत असतात। या सेल काय असतात, ज्यांची अनियंत्रितरित्या वाढ होत असते। तर ही समस्या इतकी गंभीर आहे की या ठिकाणी भारतामध्ये जवळपास जगभरातला विचार केला तर 16% भारतातल्या महिलांना हा कर्करोग होतो। अर्थात यामध्ये जवळपास 80,000 इतक्या महिला बाधित होत असतील तर 35,000 महिलांचा मृत्यू या ठिकाणी होत असतो। तर ही समस्या गंभीर आहे आणि त्या संदर्भात घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे।